की साधारण 1.5 वर्षच झाले तुमच्या कारकिर्दीला. मात्र या 1.5 वर्षांमध्ये तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते. बऱ्याचदा असं पाहिलं जातं की आमदार उठतात, प्रश्न उपस्थित करतात आणि त्यानंतर पुढे त्यांचं काय होतं, त्याचा फॉलोअप कसा घेतला जातो आणि तुम्ही कसा घेता? कारण तुमची जरा चिकाटू वृत्ती आहे, तर कसा घेता आणि असे किती मुद्दे तुमचे आतापर्यंत मार्गी लागलेले आहेत असं तुम्हाला? असे अनेक मुद्दे मार्गी लागलेत, पण त्यातल्या त्यात गव्हर्नमेंटनी ज्याला शासकीय धोरण केलंय असे 3 ते 4 महत्वाचे मुद्दे आहेत. त्यात सगळ्यांना कल्पना असेल की पुण्यातल्या एका हॉस्पिटलचा एक मुद्दा माझ्या पीएच्या बाबतीत घडला होता. आणि तो घडल्यानंतर त्या ठिकाणी मी माझ्याच सरकारच्या विरोधात स्ट्रगल केलं, भांडलो आणि आता एक GR पारित झालाय की त्यावेळेस माझ्या पीएच्या पत्नीला उपचार मिळाला नव्हता, डिपॉझिट भरलं नाही म्हणून. त्यानंतर सरकारने एक GR काढला की कुठल्याही सर्वसामान्य माणसाला अशा हॉस्पिटलमध्ये विदाऊट डिपॉझिट तातडीनं ॲडमिशन द्यावं. तो GR त्यानंतर निघाला. नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रात फिरत असताना अनेक गावांमध्ये मी परिस्थिती पाहिली की स्मशानभूमी माणूस मेल्यानंतरही उपलब्ध होत नाही, कारण का तर तो मागासवर्गीय आहे म्हणून एक गाव एक स्मशानभूमी व्हावी यासाठी लक्षवेधी मी मागच्या वेळेस लावली आणि अनेक गावांची उदाहरणं दिली. अनेक गावांमध्ये असं घडलं होतं की स्मशानाला तो माणूस मागासवर्गीय म्हणून तिथले प्रस्थापित लोक त्यांना तिथे जाळू देत नव्हते. मग काही लोक आपल्या शेतात जाळायचे, पण ज्यांना स्वतःचं शेत नाही त्यांना रोडवरही जाळू दिलं जात नव्हतं. तो मुद्दा मी प्रकर्षाने मांडला, त्याची एक भूमिका ठरली, त्याचं एक धोरण ठरलं. स्मशानभूमी डेव्हलपमेंटची एक समिती तयार झाली, त्याच्यावर मी स्वतः काम करतोय. माननीय मंत्री गोरेसाहेब अध्यक्ष आहेत, त्याला आता येणाऱ्या काळामध्ये चांगला निधी येणार आहे आणि एक गाव एक स्मशानभूमी हे धोरण शासनाने त्यानंतर ठरवले आणि त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन चालू आहे. हा एक धोरण ठरलं. मागच्या अधिवेशनामध्ये मी आणखी एक विषय घेतला होता की अनेक मागासवर्गीय लोक मागासवर्गीय सर्टिफिकेट घेऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये कामाला लागतात. ते क्लार्क होतात, पोलीस होतात, अधिकारी होतात. पण हे सगळं झाल्यानंतर ते विसरतात की आपण हिंदू मागासवर्गीय म्हणून कामाला लागतो, म्हणून ते ख्रिश्चन धर्माकडे ऑटोमॅटिक वळतात आणि आपला धर्म विसरून जातात. मग असे काही लोक जे आपला धर्म विसरलेत आणि अशा चालीरीती करतायत, अशांचा मी एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला. त्याचाही गव्हर्नमेंटने GR काढला. अशा चालीरीती नंतरच्या काळात आपली जात बदलून जर कोणी करत असेल, त्याची कंप्लेंट जर कोणी तक्रार केली तर त्या माणसाची नोकरी जाऊ शकते किंवा त्याला परत आपल्या धर्मात यावं लागू शकतं. असं धोरण त्या ठिकाणी आणलं गेलं, त्याचाही GR निघाला. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना हे 3-4 महत्त्वाचे GR जे आयुष्यभरासाठी त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होत आहेत, हे केल्याची भावना मला आहे.